साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. सोलापुरात बेकायदेशीर पार्किंगवर कडक कारवाई. 2 मे 2026 पासून दंडाची मोहीम. सोलापूर महानगरपालिकाकडून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या दुचाकी व चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांवर 2 मे 2026 पासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली जात असून अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अतिक्रमण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार आहे. दंडाची रचना पुढीलप्रमाणे: दुचाकी वाहन 1500 रुपये दंड अधिक 500 रुपये जप्ती खर्च बरोबर 2000 रुपये. चारचाकी वाहन 5000 रुपये दंड अधिक 2000 रुपये जप्ती खर्च बरोबर 7000 रुपये. बेकायदेशीररित्या उभी केलेली वाहने जप्त करण्यात येतील आणि संबंधित दंड भरल्यानंतरच ती परत दिली जाणार आहेत. महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहने रस्त्यावर अनधिकृतपणे उभी न करता नियमांचे पालन करून शहरातील वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेशी ईमेलद्वारे संपर्क साधावा असेही प्रशासनाने कळवले आहे.